सो आता इथे आलोय, इकडे सगळं स्विमिंगचं मिळतं. तर बघू आता काय काय कसे कसे रेट्स आहेत. सो असं काहीच आहे इथे. रेंटल नाही आहे, आपल्याला परचेस करावं लागतं. तर मी बघते कसे कसे रेट्स आहेत. सो इथे ड्रेस मी परचेस केलेला आहे. हा टॉप जो तुम्ही बघताय तो 270चा आहे आणि पॅन्ट थोडी महाग होती, 370ची होती. पण मग इट्स ओके, जर आपण पुढे कधी पण फ्युचरमध्ये बाहेर कुठेही जातो तर मग ही ड्रेस आपण कॅरी करू शकतो. तर मग हे घेऊन टाकलं आणि ह्यांनी पण एक ड्रेस घेऊन टाकलेला आहे, कारण की काही ना काही प्लॅन्स होतच असतात. तर भाऊने पण घेतलं आहे, राहुलने पण घेतलं आहे, अमोलने घरून घेऊन आलेलं कारण त्यांच्याकडे ऑलरेडी होतं, प्रियंका विनीकडे त्यांच्याकडे. तर मग आता आम्ही जाऊ स्विमिंग पूलमध्ये. सारंग मस्त झोपला आहे. मी तुम्हाला सांगितलं होतं की ते बाज आहे, तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलंच असेल मागे. त्याला मस्त आता त्याची पतंगी वगैरे आणलेली होती सोबत, मस्त त्याला बाजूवर ठेवलेलं आणि तो झोपलेला आहे आता. आणि नेमकं आता हे स्विमिंग पूलचं टायमिंग क्लोज झालेलं आहे. आता 3 वाजता परत ओपन होईल, मग आम्ही जाऊ पाण्यात. सो आता मम्मी बसली घेऊन सारंगला आणि मी जाणार आहे स्विमिंग करायला. आता सगळे गेलेले आहेत, मी एकटीच बाकी. मम्मी थांबली इकडे, इथे आमचं सगळं सामान आहे. सो इकडे सगळे एन्जॉय करतायत मस्त. हे रेन डान्समध्ये सगळेजण. मला तर खरं तर यांना भिजायलाच आवडत नाही. मी आता सेल्फी स्टिक घेऊन आलेली आहे. बघू आता त्यांचे फोटो व्हिडिओज वगैरे काढते. बापरे, इथपर्यंत पाणी येत आहे. हे इकडे ऑलरेडी त्यांच्या पोरांसोबत खेळत आहेत, पोरांना घेऊन. गार पाणी बाबा लई. मी ब्लॉगर आहे, त्यानुसार मी माझं सगळं सामान घेऊन आलेली आहे. सगळ्यांचं अर्ध खेळून झालं, आता मी आली आताशी. आता पहिलं शूट करून घेते, मग जाईल पाण्यात. बापरे, एवढं थंड पाणी आहे इकडे आणि मला खरंच सहन होत नाही. मला सरका व्हायला लागला डायरेक्ट. ते इथंच आता गेलो, अजून खाली जायचं. इथलं पाणी थोडं गरम आहे असं म्हणतात. बघू आता मी जाईल. इकडे काय चालू आहे? अमोल कुठे? अमोल एक सांगते उडी मार ना. हे बायाचं काय स्टंट चालू आहे इकडे? बाप रे, ए आपल्याला रील बनवायची. रील ती गाणं. 1 2 3 स्टार्ट. ये ये ये. पपया पपया. पप्पा हळू आहे इकडे, पाय हळू सटकेल पाय. तुझे पण छान आली आहे. जा ना भाऊ. आणि इकडे या पोरांचं काय चाललंय? या पोरांचं काय चालू आहे इकडे? मार ना विशाल भाऊ, हळूच मार. विशाल भाऊला पोहता येत नाही त्याच्यामुळे मग तो नाही टाकत एवढी. या पोरांचं काय चाललंय? आणि इकडे आमचे चिल्ले पिल्ले मस्त एन्जॉय करतायत.
सो आता मी एक राऊंड मारून येते सारंगजवळ, काय करतोय काय नाही. मग मी इथे जवळच आहे. मी फक्त एकाच ह्याच्यामध्ये गेली, रेन डान्समध्ये. अजून स्विमिंग पूलमध्ये जायचं आहे. सो इथे आतमध्ये पण बसायला वगैरे जागा आहे, पण प्रिन्सू आहे. प्रिन्सूला इथे आतमध्ये अलाउड नाही आहे, त्याच्यामुळे मम्मीला बाहेरच थांबावं लागलंय. पप्पा आहेत आमच्यासोबत. आता जाते आतमध्ये. इथे पाय सटकतात बाबा, भीती वाटते. वा वा वा, स्लो मोशन चालू आहे इकडे आमचं व्हिडिओज काढायचं काम. नितीन कुठे गेले का? तिकडे गेले सगळे. झाले चालू ते. चला मग जाऊ तिकडच. त्यांना बोलू ना, गेली का आरती वहिनी पण? सो इथे आलो तर आहे, पण मला पाण्यात जायची इच्छाच होत नाही आहे, कारण की सारंगला मी तिकडे ठेवून आली आहे आणि त्याला कधीही भूक लागू शकते. सो मी ओली व्हायची रिस्क घेतच नाही आहे. आता हे मी पुढचा व्ह्यू दाखवते तुम्हाला. असं काहीसं आहे इथे, आणि पप्पा ते पण गेले आहेत तिकडे. ए ऐक ना, इकडे जा. असं काहीसं आहे इथे, मस्त सगळेजण एन्जॉय करतायत. नितीन तिकडे, तिकडून मला हात करतायत. हो आली आली. पप्पांना घ्या म्हणा. हळू 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 या या, खाली या. हे चौघजण आहेत. बापरे, डायरेक्ट खाली जाते माणूस. आखा तोंडात पाणी गेलेलं दिसतंय. एक्सप्रेशन्स बघून त्यांचे. मला पण जायचंय, पण विचार करते काय करू. सो नितीन ते गेले आता इथे वरती. हा केले पाणी समोरच आहे पब्लिक. बापरे, आता अमोल येतोय. लागलं गुडघ्याला लागलं. राहुल गेलाय आता वरती. ये ये ये, साईडला करायला ना. हा हालत आहे त्याचं असं राऊंड राऊंड. हा मग मी तिकडनं काढते थोडी. आता नितीन येत आहे. अयो कशाला मारायचं, एज किती त्यांचं. ते नाका तोंडात पाणी जातं ना, म्हणून मी राहत नाही. हा विशाल भाऊ हे करतो जरा. आला रे बापरे, हलतंय ते. हा आता बरोबर आला, पण खाली जातं माणूस लगेच. हा चला, आता इकडे आमचं अजून एक जोडपं आहे. आमचं लवबड. या 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 ना. हे विशा हे श्रद्धा वहिनी आणि राहुल. अरे श्रद्धा वहिनी मागेच राहिली. कपल येऊन राहिले सगळे. या या या. दादा दादा. अरे यार, व्हिडिओ आहे आमची. गेली व्हिडिओ. सांगते नाही दादा.
जाऊन मॅडम परत खाली आलेले आहे राईड न खेळता. सारंगमुळे नको वाटतं, मी अख्खी भिजून जाईल. त्याला परत सर्दी वगैरे होईल, बाकी दुसरं काही नाही. लागलं का आता हे सगळे इकडे गेलेत. ही स्लो आली आरती वाली घसरतच नाहीये. अरे घसरणार. आई बाई श्रद्धा वहिनी कशी आली. भाऊ कधी आला खाली. ए रेन डान्स मध्ये जाऊ चला. तू माझ्या अंगावर पुढं मानीवर तू सगळी. सो मी इकडे आली तर आहे, पण माझा अख्खा जीव सारंगपाशी आहे आणि मला काहीच करूशी वाटत नाहीये. वर गेली होती पण तिकडे गेली, पण मला सारंग आठवला. म्हटलं पाण्यात जाईल मी, अख्खी भिजून जाईल, कारण की त्याला कधी पण भूक लागेल. मग सगळं लक्ष माझं तिकडेच आहे. आता ह्यांना म्हटलं एक राऊंड मारून या. हे गेलेत सारंगला बघायला. आता आम्ही जाऊ रेन डान्स चे. चला ना जाऊ रेन डान्स. रेन डान्स रेन डान्स. माझी पूर्ण बॅटरी लो होत आली आहे, 20%च बॅटरी राहिली आहे. आता जेवढं शूट करता येईल तेवढं मी शूट करून घेते पटापट पटापट, आणि मग फोन ठेवून देईल मी. आणि कारमध्ये आहे चार्जिंग पॉईंट, तर कारमध्ये लावेल. पण आता मी पूर्ण यूज करणार आहे बॅटरी, कारण की अजून आम्हाला रेन डान्समध्ये पण जायचं आहे. या माणसाने मला आता एवढं घाबरून दिलं. मला बोलले रडतोय, पण तो झोपलेला आहे. गुड गुड. पोरं इथे गारटली आहेत. तोंड बंद कर राणी, तोंड बंद कर. नको नको राणी, नका तोंडच पाहिजे. नको नितीन, नका तोंड बंद कर. तोंड बंद कर. तोंड बंद कर. तोंडात पाणी गेलं, तोंडात पाणी गेलं तिच्या. ए थांब, तोंडात पाणी गेलं. ए थांब ना, तोंडात पाणी गेलं. घ्या ना तिला. तोंडात पाणी गेलं तिच्या. नको राहुल.
फालतूगिरी काय करते रे, तोंडात पाणी जायला. राव नितीन, अरे तोंडात पाणी जायला दम छाटतोय ना. पाण्यात बुडू नका, पाण्यात बुडू नका, फक्त पाण्यात नाही बुडू. राहू विशाल, नको रे विशाल, येऊ दे घर, बघू ना कोण येते पहिलं. ए तिकडनं या, तिकडनं या. बुडू नका विशाल, विशाल तोंडात पाणी गेलं, मस्ती नाही गेलं पाण्यात. ए थांब, पाण्यात तोंड गेलं. माझी काय मस्ती करते घ्यायची, पाणी मार. येणार का तू? नाही पाणी जात तोंडात. हट, असं नाही करू. बस, अरे पाण्याची मस्ती न करू तुम्ही, खेळा. अरे खाली बुडू नका तुम्ही, तोंडात पाणी जातं घाबरून. सो इकडे इव्हिनिंगच्या नाश्त्याला भेळ असते आणि चहा कॉफी असते. समोर इकडे सॉंग्स चालू आहेत, ज्याची इच्छा असेल त्यांनी येऊन इकडे सॉंग्स बोलायचं. आणि सगळे आता पब्लिक इकडे नाश्ता करायला आली आहे आणि आता आमचं चेकआउट होऊन जाईल. नाश्ता झाल्यावर आम्ही चेकआउट करणार आहोत. टाकले पाण्यात खेळून खेळून. सो आता आम्ही इथून निघालो आहोत, चेकआउट करतोय. 6 वाजले. फेस असं पूर्ण काळवंडलं आहे पाण्यात. आता सगळे येत आहेत. एक फॅमिली फोटो काढला आम्ही आत्ता. सकाळी तिकडे खूप गर्दी होती, आता निघताना काढला फोटो. सगळेजण येत आहेत म्हणून. सो काल खूप उशीर झाला घरी यायला, तर मी रात्री काही शूट नाही केलं. तर आम्ही सेकंड डे आता शूट करते आहे. सो आम्ही गेलो होतो मेहर रिट्रीटला आणि खूप छान अशी आमची ट्रिप झालेली आहे. खूप जास्त एन्जॉय केला आणि फर्स्ट टाईम असं झालं का आमची पूर्ण फॅमिली आम्ही सोबत होतो
लास्ट टाइम आम्ही माहूरला गेलो होतो तेव्हा प्रियंका वहिनी नव्हती, कारण की आर्विका 6 महिन्याची होती आणि प्रिन्सूला आम्ही घेऊन गेलो नव्हतो कारण की अलाउड नव्हतं. सो यावेळेस जेव्हा मी सर्च करत होती की आम्हाला कुठेतरी जायचंय फिरायला, तर मी पहिला हे सर्च करत होते की जिथे पेट्स अलाउड आहेत. सो सगळी इन्फॉर्मेशन आधी काढून घेतली तर तिकडे पेट्स अलाउड होते. सो आम्ही ठरवलं का आम्ही तिकडेच जाणार आणि खूप छान असा एक्सपिरियन्स होता. खूप छान गोष्टी आम्हाला बघायला मिळाल्या, एन्जॉय करायला मिळाल्या आणि पर्सनली प्रिन्सूने पण खूप जास्त एन्जॉय केला. फर्स्ट टाइम प्रिन्सूने बोटिंग केलं, परत तो ट्रॅक्टरमध्ये पण बसला आणि खूप छान असं. आपण गावाकडे मोस्टली असं ट्रॅक्टर वगैरे, पण जेव्हा आपण कुठे बाहेर फिरायला जातो तेव्हा त्याचं एक वेगळंच क्रेज असतं आणि खूप छान वाटतं आणि खूप छान अशी आमची ट्रिप झालेली आहे. अक्षरशः मला खूप आवडली आणि सर्वांना जास्त आवडली. आधी आमचं ठरलं होतं की लोणावळ्याच्या वेट एन्ड जॉयला जायचं, पण त्यांनी परत आमचा विचार आला की प्रिन्सूला परत घरी ठेवायचं आणि फुल डे जाणार आणि प्रिन्सूला पुण्याच्या घरी अजून आम्ही एकटं ठेवलेलं नाही आहे. नाशिकच्या घरी तो राहतो, तर तिथे कसं त्याला सगळं माहिती आहे, त्याच्यामुळे तो तिकडे राहतो आणि इथे पुण्याच्या घरी मग त्याला नाही होत एकट्याला सोडायला. तर मग त्याच्यामुळे प्रिन्सूला स्पेशल प्रिन्सूसाठी आम्हाला की बाबा कुठेही जायचं असेल तर प्रिन्सू पण सोबत पाहिजे, कारण तो पण आमचा एक फॅमिलीचा पार्ट आहे. तर खूप छान अशी आमची ट्रिप झाली. सगळेजण होतो आम्ही, तुम्ही बघितलंच असेल आम्ही किती धमाल एन्जॉय मस्ती केलेली आहे व्हिडिओमध्ये आणि खूप छान ट्रिप झालेली आहे. आणि असेच आता आम्ही ठरवलं आहोत की वर्षातून 2-3 ट्रिप तरी करायच्या आणि हे कोणाचंच प्लॅन नव्हतं बरं का, माझंच प्लॅन होतं. ऑन द स्पॉट मी बघितलं की मंडेला ईद होती, सो सगळ्यांना सुट्टी असणार आहे आणि मी सगळ्यांना सॅटर्डेला वगैरे सांगितलं, फ्रायडे सॅटर्डेला की मंडेला सुट्टी आहे आणि मंडेला कोणीच काही प्लॅन करू नका, आपल्याला बाहेर जायचं आहे. आणि आमचा फॅमिली ग्रुप आहे, सो त्याच्यामध्ये मी सगळी इन्फॉर्मेशन वगैरे टाकली. सो सगळेजण रेडी झाले आणि प्रियंका वहिनींनी स्विच मारले. सो त्याची नवीन कंपनी होती, सो तिला सुट्टी मिळत नव्हती, पण मग तिने पण जॉब म्हणजे तिने तिचा डे पण पूर्ण भरला आणि एन्जॉय पण केला. तिने फर्स्ट हाफमध्ये सगळं वर्किंग करून घेतलं आणि सेकंड हाफमध्ये ती पूलमध्ये आमच्यासोबत एन्जॉय केला. सो खूप छान असं झालं आमचं आणि सगळ्या गोष्टी छान छान आहेत बघायला. नाश्ता फक्त आम्हाला थोडा ओके वाटला, पण तो पण मे बी चांगलाच असेल, कारण की आपण मिसळसोबत मोस्टली पाव खातो, ब्रेड कोणी खात नाही. तर मग कदाचित असं असेल का मिसळसोबत ब्रेड खाल्ला त्याच्यामुळे आम्हाला आवडलं नसेल, असं काहीसं असेल. पोहे छान होते आणि शिरा मी खाल्ला नाही, पण मग शिरा पण चांगलाच असावा. तर आणि जेवण पण एकदम बेस्ट होतं. आता आमरसाचं सीझन चालू आहे, सो आमरस थाली होती आणि प्रॉपर मस्त जेवण होतं. इव्हिनिंगच्या नाश्त्याला भेळ होती, ती पण जी पण आपणच बनवून घ्यायची. तिकडे सेल्फ सर्व्हिस आहे, तुम्ही जाऊन तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढं तुम्ही खाऊ शकता. अनलिमिटेड होतं सगळ्या गोष्टी आणि तिकीट होती 885. तर जर तुमच्याकडे 15 लोकांच्या वर ग्रुप असेल, 15 लोक किंवा 15च्या वर असेल तर तुम्हाला 10% ऑफ मिळतो आणि आम्ही 10 जण होतो आणि लहान मुलांना फ्री आहे. 5 वर्षाचे जे आतले लोक आहेत, लहान मुलं आहेत, त्यांना फ्री ऑफ कॉस्ट असणार आहे आणि 5 वर्षाच्या पुढे जे आहेत त्यांना तिकीट असणार आहे. सो आमचे जेवढे पण चिल्लेपिल्ले होते सगळे ते 5 वर्षाच्या आतच होते. सानू अजून आता जूनमध्ये 5 वर्षाची होईल, सो सानूला पण तिकीट नव्हतं आणि असे आम्ही 10 जण होतो मोठे जण. तर आम्हाला 15% ऑफ मिळत नव्हतं, नाही 10% ऑफ मिळत नव्हतं, 15 लोकांसाठी ऑफ होतं. मग तिथे गेल्यानंतर अमोलने अजून एक 10 लोकांचा ग्रुप बघितला, मग त्यांचा ग्रुप आणि आमचा ग्रुप असं करून आम्ही ऑनलाईनच तिकीट बुक केले आणि आम्हाला 10% ऑफ मिळाला, त्यांना आणि आम्हाला. सो आम्हाला प्रत्येकाला म्हणजे एक कपलला 1600 रुपये लागले. सो बऱ्यापैकी म्हणजे 1600 रुपये काहीच नाही आहे, म्हणजे फुल डे तुम्ही एवढं एन्जॉय करताय. तुम्ही पूल वगैरे सगळ्या गोष्टी, परत रेन डान्स, परत स्लाइड्स वगैरे सगळ्याच गोष्टी एन्जॉय करतात. त्याच्यामध्ये लंच, डिनर, ब्रेकफास्ट, लंच, ब्रेकफास्ट, मॉर्निंग ब्रेकफास्ट, इव्हनिंग ब्रेकफास्ट सगळ्याच गोष्टी होत्या. ओव्हरऑल मला तरी खूप आवडलं, छान आहे. फक्त नाश्त्याचं मला थोडी गडबड वाटली मॉर्निंगच्या, पण मग मे बी ते बाकीच्या लोकांना आवडलं असेल, मला कदाचित नाही आवडलं. मला म्हणजे माझ्या पूर्ण फॅमिलीलाच नाही आवडलं होतं. बाकी ओव्हरऑल गोष्टी खूप छान आहे. आपण कुठे म्हणजे वेट एन्ड जॉयला वगैरे आधी आमचा प्लॅन चालला होता, पण मग जरी तिकडे गेलो असतं तर या लहान मुलांनी खेळून दिलं नसतं, पैसे पूर्ण वाया गेले असते, तर प्रिन्सूला परत घरी एकट्याला सोडायला लागलं असतं. तर हा जो प्लॅन होता तो एकदम बेस्ट झाला आणि खूप छान झाला. आणि मी पर्सनली आता ठरवलं की वर्षातून 2-3 ट्रिप काढायच्या फॅमिलीसोबत. आणि प्रत्येक जण कामामध्ये बिझी असतं, तरी पण आम्ही कोणतंही फंक्शन असू काही असू आम्ही सगळेजण वेळ काढून एकत्र येतो, खूप धमाल एन्जॉय मस्ती करतो.
करत असतो. आणि फर्स्ट ही ट्रिप होती, मला खूप जास्त आवडली आणि सगळ्यांना जास्त आवडली, कारण की सगळेजण एकत्र होतो आम्ही. तर खूप छान वाटतं असं जेव्हा फॅमिली सगळी एकत्र असते आणि आपण एवढी एन्जॉय करतो, मस्ती करतो. आणि एवढे फोटोज व्हिडिओज खूप छान मस्त आम्ही एवढे फोटोज काढलेत बापरे. आणि मम्मीचं फक्त फर्स्ट हाफमध्ये सगळं फिरून झालं, कारण की आम्ही आउटडोर सगळ्या गोष्टी फिरून घेतल्या. आधी ट्रॅक्टरमध्ये बसलो, आमचं बैलगाडीमध्ये बसायचं राहिलं, कारण की सुरुवातीला गेलो तेव्हा खूप गर्दी होती आणि नंतर मग आम्ही थोडं कंटाळा केला. आणि तिकडे ना एक बेस्ट पार्ट मला आवडला, तिकडे खूप जास्त झाडी आहेत, म्हणजे आंब्याचे, चिकूचे, पेरूचे, जेवढे आपले फळं आहेत सगळे झाडं आहेत आणि नारळाचे वगैरे झाडं आहेत. आणि तिथे ना त्यांनी बाजा ठेवलेल्या आहेत जिथे तुम्ही बसून आराम करू शकता आणि खूप जास्त बाजा आहेत. तर ती प्लेस मला खूप आवडली आणि ओव्हरऑल ती सगळीकडेच आहे, जिथे जिथे झाडं आहेत तिथे त्यांनी बाजा ठेवलेल्या आहेत. सो तुम्ही तिकडे जाऊन आराम करू शकता, झोपू शकतात मस्तपैकी. आणि लहान मुलांसाठी तिकडे त्यांनी पाळणे वगैरे पण ठेवले होते, पण ते जरा लोखंडी होते आणि त्याच्यावरती काहीच नाही आहे. सो तुमच्याकडे बेबी असेल तर तुम्ही खाली काहीतरी अथरायला वगैरे घेऊन जा आणि तिकडे पाळणं आहे, सो तुम्ही त्या पाळण्यात त्यांना झोपवू शकता. आणि पेट्स अलाउड आहेत तिकडे, फक्त डायनिंग एरियामध्ये आणि ॲक्टिव्हिटीज एरियामध्ये, जिथे म्हणजे पूल वगैरे आहे तिथे पेट्स अलाउड नाही आहे. बाकी ओव्हरऑल तुम्ही कुठेही पेट्सला घेऊन फिरू शकतात. आणि मम्मी फर्स्ट हाफमध्येच फिरली, सेकंड हाफमध्ये आम्ही पूल साईडला गेलो. सो आणि सारंग पण झोपी आला होता आणि सारंगने खूप छान साथ दिली, अजिबात त्रास दिला नाही त्याने. मम्मीकडे एकदम शांततेत झोपून गेला. आधी सुरुवातीला मला पूलमध्ये जाऊच वाटत नव्हतं, पण जेव्हा मला समजलं की सारंग आता झोपलेला आहे, निवांत आहे मम्मीसोबत, तर मग मी नंतर मी खाली पाण्यात वगैरे उतरली. तुम्ही बघितलंच असेल, मी वरती स्लाईडवर गेली. मला अचानक काय माहिती काय झालं, मला नकोच वाटलं जायला. आणि सारंगची नुसती हे लागली होती का बाबा तो राहतोय की नाही मम्मीकडे वगैरे. सो 2दा-3दा मी चक्कर मारून आली. तर एकदा 2दा तो खेळत होता. नंतर मग जेव्हा नितीन गेला तो एकदम गाढ झोपलेला होता. त्याने मस्त 2-3 तास झोप काढली. जेवढ्या वेळ आम्ही पूलमध्ये होतो तेवढ्या वेळ त्याने पूर्ण झोप काढली आणि मस्त साथ दिली त्याने पण. आणि खूप छान असा आमचा दिवस गेला. तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. आणि असेच ब्लॉग बघायला मला नक्की फॉलो करा. आणि तुम्हाला जो कोणता टॉपिक जो माझ्याबद्दल जाणून घ्यायचा आहे किंवा तुम्हाला आवडेल तो ब्लॉग मी शूट करेल नक्की, तर मला कमेंट करा नक्की. थँक्यू सो मच.